नमस्कार. story.com च्या या विशेष मुलाखतीस तुमचं स्वागत. अनेकांनी या मुलाखतीची रिक्वेस्ट केली होती, की तुम्ही पंकजा मुंडे यांची मुलाखत कधी घेणार आहात. तर आज मी सुद्धा वाट पाहत होतो त्यांचा शपथविधी कधी होतोय आणि त्यानंतर मुलाखत करण्याचं नियोजन होतं. आज नागपुरातल्या प्रचंड गर्दीनंतर त्या भेटल्यात. नागपूर शहरात रॅडिसन हॉटेल असेल, विधान भवन असेल किंवा रवी भवनमधील त्यांचा बंगला असेल, सगळीकडे तुम्हाला फक्त MH23च्या गाड्या दिसतील आणि मुंडे समर्थकच दिसतील. तर आज मी त्यांच्या लंच ब्रेकमध्ये आता त्यांना भेटतोय. त्या आता सभागृहातून आल्यात आणि पुढे बैठकीला जाणार आहेत. ताई, खूप खूप स्वागत तुमचं शपथविधीनंतर. खातेवाटप अजून बाकी आहे. पण 2019ला जेव्हा सरकार गेलं, त्यावेळी तुम्ही रॉयल स्टोनची पाटी ठेवली होती अशी एक ठिकाणी मी पोस्ट वाचली आहे, की मंत्री पंकजा गोपीनाथ मुंडे ही पाटी तुम्ही ठेवली होती आणि नंतर आज पुन्हा एकदा बंगल्याबाहेर पाटी लागली आहे. काय भावना आहे तुमच्या? खरं मी अशी कुठली पाटी ठेवली नव्हती. कारण माझ्यासाठी ती पोस्ट किंवा ते टायटल हे एवढं महत्त्वाचं नाही आहे. माझ्या नावाच्या डाव्या बाजूला लागते पोस्ट, पण उजव्या बाजूला जे नाव आहे, ती फार महत्त्वाची पोस्ट आहे आणि ती माझ्याकडून कोणी हिरावून घेऊ शकत नाही. पंकजा गोपीनाथ मुंडे. आणि तेच फार मोठं दायित्व आहे. तेच फार मोठं व्रत आहे माझ्यासाठी. आणि त्यामुळे ते जिथे मी लावेन, तिथे सन्मानजनक लावू शकेन, हे माझ्या जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट आहे. आता परत बंगल्यावर पाटी लागलेली आहे, हे बघून अनेकांना आनंद होतोय. मला काय वाटतंय तर ॲक्चुअली मला खरं काही विशेष कळत नाहीये. मी खूप स्थितप्रज्ञ असते जेव्हा खूप गंभीर घटना घडतात आणि खूप आनंदाच्या घडतात, तर मी स्थितप्रज्ञ आहे. अ, आता खातेवाटप अजून बाकी आहे. तुम्ही ग्रामविकास मंत्रालयाचं काम यापूर्वी केलंय. मला कोणत्या खात्याची अपेक्षा आहे? कोणत्या खात्यात काम करायला आवडेल? म्हणजे तुम्हाला मी खरं तर आज तुमचं व्हिजन विचारू शकलो असतो, पण अजून खातेवाटप बाकी आहे. पण ग्रामविकास मंत्रालयाचा अनुभव तुमच्याकडे आहे. त्याच्यासोबत तुम्ही बाकी जलसंधारणाची कामंही केली होती. कोणत्या खात्यात तुम्हाला काम करायला आवडेल आता? खरं जेव्हा विकास खातं मला मिळालं होतं, तेव्हा मला वाटलं नव्हतं की मला ग्रामविकास मिळेल. कारण मला वाटलंच नाही की मी ग्रामीण गोष्टींमध्ये एवढी रमू शकेन. मला असं वाटायचं मी थोडी शहरात वाढले, थोडी ग्रामीण भागात वाढले आणि मला तेव्हा ते खातं मिळेल असं वाटलं नव्हतं. पहिलं मला वाटतं एका महिलेला जलसंधारण आणि ग्रामविकास खातं गेलं होतं. पण ते खात्यात मी खूप चांगलं काम करू शकले. तर मला असं वाटतं जे खातं दिलं जाईल, त्या खात्यामध्ये चांगलं काम करून दाखवावं आणि ते खातं मेमोरेबल राहावं, की ग्रामविकास मंत्री म्हटलं की थोडं तर लक्षात लोकांच्या डोक्यात पंकजा मुंडे नाव येतं. जसं मुंडे साहेबांचं नाव एक गृहमंत्री म्हटलं की चांगलं काम मुंडे साहेबांनी केलं. तसं जे मंत्रिपद मला मिळेल त्याच्यात चांगलं काम मी करू शकेन. लोकांच्या कामी जास्तीत जास्त येऊ शकेन आणि त्याच्यात सुद्धा आपलं नाव करू शकेन, असं मला वाटतं. शपथविधीला काही कार्यकर्ते नाही, समर्थक बाहेर आले होते, तिथे जमले होते. ते म्हणाले, "5 वर्ष आम्हाला 25-15च मिळालेलं नाहीये. ताईंनी आम्हाला खूप 25-15 दिले होते. आम्ही आता परत आमच्या गावाच्या कामाला सुरुवात करणार आहेत." आता ही लोकं जे भेटायला येत आहेत, त्यांच्या काय अपेक्षा आहेत? हो, मला 25-15 मंत्रीच नाव त्यांनी ठेवलं होतं. कारण हा 25-15 निधीच नव्हता एवढा राज्याला. फार किरकोळ त्याचं वाटप व्हायचं. पण तो एकदम पब्लिक करून टाकला आपण आणि प्रत्येक गावामध्ये केला. मग स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने आपण ग्रामपंचायत कार्यालयाची योजना केली. ग्रामीण विकास खात्यामध्ये करावं तरी काय, आपल्या हातात काहीच नाही. केंद्राचा निधी येतो राज्यात, राज्याचा निधी जातो ग्रामपंचायतमध्ये. आपल्याला रोल नव्हता म्हणून मुख्यमंत्री ग्रामसडक योजना केली. तेव्हा जलसंधारण जोडलेलं होतं, जलयुक्त शिवार करून दिलं सुरुवात त्याची. मग MSRLM जे आहे म्हणजे महाराष्ट्र स्टेट लाईव्हलीहूड मिशन, त्याच्यामध्ये महिलांना 0% व्याजदराने कर्ज करून मोठं संघटन उभं केलं. अनेक गोष्टी केल्या. ज्या शिक्षकांच्या ट्रान्सफर होत्या, त्या ऑनलाईन केल्या. त्याचं खूप खूप कौतुक झालं सगळीकडे आणि टॉर्चर जे व्हायचं बदल्यांमध्ये पैसा द्यावा लागायचा आणि एक्स्टॉर्शन व्हायचं शिक्षकांचं, त्याच्यातून ते वाचले. अनेक शिक्षकांचे संसार त्याच्यातून वाचले. अशी असंख्य कामं मी सांगू शकते. साधं एक होतं, मी झिरो पेंडन्सी नावाचा एक GR काढला होता आणि मी सांगितलं, की प्रत्येक कार्यालयामध्ये तुम्ही स्वच्छता करा आणि हिरव्या, लाल आणि अशा फाईल बनवून ठेवा. अक्षरशः निजामकालीन डॉक्युमेंट्स पडलेले होते, ज्याच्यावर कोणी ॲड्रेसच केलेलं नव्हतं आणि खूप त्याच्यामुळे स्वच्छता झाली. म्हणजे तिने जे स्वच्छता अभियान दिलं, त्याला कागदपत्रांपर्यंत स्वच्छता आम्ही केली. खूप छान-छान काम करता आलं. आता आठवायला लागले मला एक-एक. आता बघू जी जबाबदारी मिळेल त्याच्यात चांगलं काम करता येईल. अ, निकालानंतर अनेक आमदारांची रांग तुमच्याकडे लागली होती. खूप म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातले असतील, विदर्भातले असतील, मराठवाड्यातले असतील. अ, ह्या सगळ्या आमदारांना आणि विशेष म्हणजे तुमच्या सभांमध्ये ऑब्झर्व्हर्स पण असायचे. म्हणजे कोणाच्या सभेचा किती इम्पॅक्ट होतो हे पक्षापर्यंत रिपोर्ट जात होता.
तर एक चांगलं खातं मिळण्यासाठी यात सगळ्या तुमच्या कामाचा फायदा होणार आहे आता येत्या 1-2 दिवसामध्ये खातेवाटप जेव्हा होईल? मला असं वाटतं, की हा जो माझा रोल आहे, हा काही आज नाही आहे. मी 2014 मध्ये संघर्ष यात्रा केली, तेव्हा सुद्धा ऑब्झर्व्हर झाले होते, की संघर्ष यात्रा कशी होते. 14 मध्ये मी स्टार प्रचारकच होते. तेव्हाही मला वेगळं एक व्यवस्था होती, हेलिकॉप्टर होतं, मी सगळीकडे सभा घेत होते. 19 मध्ये पण मी स्वतः उभी असताना देखील मी 50-60च्या वर 60-70 सभा घेतल्या महाराष्ट्रामध्ये. तर मी ह्या रोलमध्ये नेहमीच होते. पण कदाचित मी 5 वर्ष संघटनेचे काम करत असल्यामुळे या रोलकडे जास्त उत्सुकतेने गेलं आणि जी परिस्थिती झाली होती गेल्या 7, 8, 10 महिन्यात राजकारणाची सुद्धा, त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये एक त्या भूमिकेचा महत्त्वाचा रोल नक्कीच एक छोटा वाटा मला उचलता आला. तर सभांना गर्दी, ऑब्झर्व्हर ह्या सगळ्या गोष्टी जरी असल्या, तरीही नेतृत्वाच्या मनामध्ये आपल्यासाठी काहीतरी असतं. त्या क्षणी आपल्याला ते कळत नसतं. त्याच्यानंतर कळत असतं की काय आहे आणि मला केंद्रीय नेतृत्वावर काम करण्यासाठी जे 5 वर्ष मिळाले, ते माझ्यासाठी खूप अमूल्य होते. कारण मला एकदम क्रीम ऑफ बी-जे-पीवर काम करता आलं. तेव्हा सगळ्यांना वाटलं की ताई अशा एकदम मुख्य राजकारणाच्या प्रवाहापासून गेल्या की काय? पण तसं नव्हतं ते. तो एक अनुभव होता. तसंच आत्ताही माझ्या नेत्यांनी, मुख्यमंत्र्यांनी आणि राज्यात देशातील नेत्यांनी जे काही ठरवलं असेल, त्याची मलाही प्रतीक्षा आहे. त्यांनी माझ्यासाठी काय रोल ठरवलाय. निश्चितच खातेवाटपामध्ये फायदा होईल किंवा आपल्याला ते कळेलच 2 दिवसात. पण मला काही मतदारसंघांविषयी तुमच्याशी बोलायचं आहे. हिकमत उडाण यांच्याशी मी बोललो हिकमतदादांशी तेव्हा. तुमच्या सभेमुळे खूप फायदा झाल्याचं त्यांनी सांगितलं. तिकडच्या लोकांशी मी जेव्हा प्रचार काळात बोलत होतो, तर घनसावंगीमध्ये तुमच्या सभेत इम्पॅक्ट झाल्याचं सांगितलं. पण पाथर्डी शिवगावमध्ये बाजूचं वातावरण थोडंसं टफ होतं. तिथे तुम्ही तुमच्या सभेची खूप मागणी होती. तिथल्या सभेचा किस्सा काय होता? कारण तिथले पाथर्डीत असं सांगितलं गेलं, की ताईंच्या सभेसाठी ऑब्झर्व्हर खास आणले होते. परत बाजूच्या आष्टी-पाडोदा मतदारसंघातल्या तुमच्या सभांची खूप चर्चा झाली. तर या 2-3 मतदारसंघांविषयी नाही, सातत्याने चर्चा झाली. ऑब्झर्व्हर माझे नसतात खास तसं तर. ते आमच्या पक्षाची एक प्रथा आहे. आमच्या पक्षामध्ये जेव्हा एका राज्याची निवडणूक असते, तर सगळ्या देशाचा कार्यकर्ता ती निवडणूक लढण्यासाठी योगदान देतो. ती एक शिस्त आहे, ते कल्चर आहे, ती संस्कृती आहे. त्यामुळे प्रत्येक मतदारसंघामध्ये एक व्यक्ती असतो, जो तिथल्या कुठल्याही राजकीय गोष्टीतला भाग नसतो. तो निस्पृहपणे अपडेट्स देत असतो. तर तसं अर्थाने ते ऑब्झर्व्हर असतात. आणि एखाद्या यात्रेचा वगैरे इम्पॅक्ट तर नॅचरली वरती लोकं घेत असतात दिल्लीचे. आता त्यांच्याकडे तर सगळ्याच यंत्रणा आहेत आय-बी वगैरे. तर या सगळ्या ठिकाणी ह्या काही ठिकाणच्या निवडणुका ह्या थोड्या टफ होत्या आणि त्यामुळे त्या निवडणुकांमध्ये आम्हा सर्वांना रोल होता. मला मला माझ्याबरोबर माझ्या सहकाऱ्यांना, की तुम्हाला हे हाताळायचं आहे, तुम्हाला हे हाताळायचं आहे आणि ते सगळं व्यवस्थित बसले. सॉकेट्स आणि यशाकडे आमचे प्रत्येक गेले. शेवटची सभा हिकमत उडाणांची मी घेतली होती आणि अगदी तिथे डिक्लेअर पण नव्हती केली फार आधी. 3 वाजता मी 3:30 वाजता पोहोचले आणि तिथून 5 वाजता शेवटची सभा त्यांची घेतली आणि मला आनंद आहे म्हणजे माझ्यामुळेच नाही मला म्हणायचंय, पण माझं योगदान छोटंसं एक चिमूटभर खूप चांगली रेसिपी केली आणि एक चिमूटभर मीठच नाही घातलं तर काय उपयोग आहे. तसं ते योगदान मला देता आलं. आष्टीवर पण विचारलंय मी त्याच्यावर नाही बोलणार काही. तर तुम्ही 40 सभा जवळपास. तुमचा स्ट्राईक रेट अल्मोस्ट 100% होता. त्या सगळ्या 40 मतदारसंघात फिरताना, सभा घेताना तुम्हाला कोणता मतदारसंघ चॅलेंजिंग वाटत होता? की इथला उमेदवार येणं खूप अवघड आहे किंवा इथलं वातावरण बदललंय? ते अनेक जसं जिंतूर मतदारसंघ खूप टफ वाटत होता. कारण तिथली परिस्थिती तशी राजकीय होती. म्हणजे व्यक्ती तर विषय म्हणणं नाही आहे, पण परिस्थिती होती. पण चांगलं काम केलं. तिथे प्रचार केला. मी म्हणलं मेघनाताई एका अधिकाऱ्याची पत्नी आहे. खूप चांगलं जीवन जगता येईल. खूप ऐषारामात राहू शकतील. पण राजकारणाचं व्रत घेतलंय. शेवटी माणूस जेव्हा चांगलं जीवन सोडून राजकारणात येतो, तर काही राजकारणाचं जीवन काही सरळ नाहीये. खूप कष्टाचं जीवन आहे. असं प्रत्येक ठिकाणी कन्व्हिन्स करून, त्यांच्या भाषेत बोलून, प्रत्येक ठिकाणी लाडकी बहिणीचा जे इम्पॅक्ट होता, तो त्या ग्रामीण भाषेत, त्यांच्या भाषेत, त्या महिलांना कळेल अशा भाषेत बोलून, त्याचा खूप चांगला परिणाम झाला आणि चांगल्या सीट आल्या. आमची इव्हन पाथर्डीची पण सीट आम्ही चांगल्या मताने पक्षाने सगळ्या खूप चांगलं काम तिथे केलं. म्हणजे सगळीकडे आमचे कर्डिले साहेब आले निवडून. तिथे थोडं टफ होतं. हिकमत उडान निवडून आले. परत आकाश फुंडकरकडे गेले मी, प्रताप अडसरकडे गेले, विदर्भात सुद्धा सभा घेतल्या. एक सुरेश खाडेंकडे गेले, पश्चिम महाराष्ट्रात सभा घेतल्या. सगळीकडेच सभा घेतल्या आणि सगळ्या एक 3 जागा फक्त पराभूत झाल्या. बाकी सगळ्या ठिकाणी म्हणजे सगळ्या ठिकाणी निवडून आले याच्यात 100% योगदान उमेदवाराचं, बरं. पक्षाच्या प्रत्येक बारीक कार्यकर्त्याचं आहे. नक्कीच.
यावेळीची टीम देवेंद्र ही थोडी वेगळी दिसतीये. म्हणजे तरुण चेहऱ्यांना संधी दिली गेली आहे खूप जास्त आणि ओबीसी मंत्र्यांचं त्याच्यामध्ये खूप जास्त संख्या दिसतीये. मराठवाड्यातनं तर फक्त म्हणजे मेघनाताई एक आहेत आणि तुम्ही दोघे आहात. तर यावेळच्या पूर्ण कॅबिनेटवर कसं बघताय तुम्ही कॅबिनेटकडे? नाही, टीम देवेंद्रना जे निवडायचे त्यांना जे हवे त्याप्रमाणे असेल, की त्यांना वाटत असेल हा विषय ह्यांनी हाताळावा, हा विषय ह्यांनी हाताळावा. दुसरं त्यांच्यापेक्षा यंग लोकं निवडलेले कधीही चांगले आहेत, बऱ्यापैकी म्हणजे 70-80%. कारण जेव्हा देवेंद्रजी हे प्रदेशाचे अध्यक्ष झाले ते मला अजूनही आठवतं. तेव्हा मुंडे साहेबांनी सांगितलं, "हे सगळे सीनियर लोकांना तू उपाध्यक्ष कर आणि सगळे जनरल सेक्रेटरी तुझ्यापेक्षा लहान वयाचे कर, यंग कर. कारण तुला मग नाहीतर डॉमिनेट करतील लोक." त्यावेळी ते खूप यंग होते तेव्हा आणि आता तर त्यांचा तिसरा टर्म आहे, तर त्यांना काही आता गरज नाही कोणी सांगायची. त्यांच्या डोक्यामध्ये सगळे प्लॅनिंग असतीलच. कोणी काय करायचं आणि ते योग्य प्लॅनिंग करतील कारण टीम देवेंद्रेनी 14 ते 19 एक्सलंट काम केलेलं आहे. सगळ्या मंत्र्यांनी खूप छान परफॉर्मन्स दिलेला आहे आणि आताही देतील. पण देवेंद्रजी यावेळी खूप कॉन्फिडंट वाटतात. ते एका मुलाखतीत पण बोलले, "मी यावेळी जास्त प्रगल्भ झालोय." अनुभव माणसाला प्रगल्भ बनवतच असतो आणि त्यांनी तिसरी टर्म आहे आणि त्या तिसऱ्या टर्मच्या मधल्या काळामध्ये इतका राजकारणाचा अनुभव माणसाला जास्त प्रगल्भ बनवत असतो. प्रत्येक जाणारा क्षण आपल्याला काहीतरी शिकवून देत असतो. मला जर कोणी विचारलं तर सगळ्यात मोठा गुरु हा वेळ असते. वेळ माणसाला प्रत्येक गोष्ट शिकवत असते. तर नॅचरली माणूस रोज पुढे जातो. तो प्रगल्भच झाला तर तो योग्य आहे. मॅच्युअर आहे माणूस असं म्हणायला हरकत नाही. देवेंद्रजी नॅचरली फार मॅच्युअर संयमी आहेत आणि ते प्रगल्भच होतेच मुळात अजून होत राहतील. शेवटचे 1-2 प्रश्न विचारतोय फक्त. खरं तर बीड जिल्ह्यातले प्रश्न मला विचारायचे आहेत. बीड जिल्ह्यात 2 कॅबिनेट मंत्रिपदे यावेळी मिळाली आहेत. पण या सगळ्या यात बीडची जी घटना घडली सेन्सिटिव्ह विषय आहे. अनेकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या. तुम्ही पण दिली आहे आणि तुमचा स्टँड क्लिअर केला आहे. पण तिथे भेटायला गेलेल्या प्रत्येक नेत्याची मागणी ही होती, की धनंजय मुंडे यांना मंत्री करू नये. संवेदना व्यक्त करताना प्रत्येकजण सांगत होता, की धनंजय मुंडे यांना मंत्री करू नये. तर त्या घटनेत अचानक राजकारण आणलं गेलं का? किंवा तो विषय डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न केला गेला का? आता याच्यावर मी बोलणं उचित नाही. कारण मी परिवाराचा सदस्य म्हणूनच बघितलं जाईल त्याच्याकडे. माझ्या प्रगल्भ राजकारणाच्या अनुभवाला न्याय दिला जाणार नाही. त्यामुळे मी त्याच्यावरनं व्यक्त होणं योग्य आहे. मी एवढंच सांगेन, की जी पालकमंत्री म्हणून मीही 5 वर्ष काम केलंय आणि मी नेहमी हाच भूमिका सामाजिक न्यायाची, समान न्यायाची भूमिका ठेवलेली आहे. आणि जर एखादा लेकरू, एखाद्या आईचं सकाळी निघतं घरातून बाहेर आणि रात्री परत येत नाही आणि त्याची निर्घृण हत्या होते, तर मुख्य विषय काय आहे? तो मुलगा त्याची हत्या झाली आहे. म्हणजे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न आहे. आणि तो काही फक्त बीड जिल्ह्यात नाही आहे. बीड जिल्हा बदनाम होतोय, पण तशी परिस्थिती बऱ्याच ठिकाणी आढळते आपल्याला. अनेक घटना घडल्या आहेत महाराष्ट्रामध्ये. अगदी निर्भयापासून जर आपण बघितलं कोपर्डीपासून ते एक निर्घृणता वाढतीये, विकृती वाढतीये. त्यामुळे हे लहान-लहान वयाची मुलं आहेत ही. ह्याच्यामध्ये इतकं क्रौर्य कुठून आलंय? ह्या गोष्टी मला भयभीत करतात. आम्हाला काय कोणाला मंत्रिपद दिलं, मला काय नाही केलं, हे मुद्दा नाही आहे महत्त्वाचा. मुद्दा आहे नवीन पिढी कुठे चालली आहे हा मुद्दा आहे. त्यामुळे कुठेतरी त्यांच्यावर शासन, वचक हे महत्त्वाचं आहे. आणि गुन्हेगाराला गुन्हेगारच म्हणलं पाहिजे. अत्याचार करणाऱ्याला अत्याचार करणारच म्हणलं पाहिजे. पण दुर्दैवाने त्याच्याकडे वेगळ्या फाटे फुटत जातात. तर ते नाही फुटले पाहिजे मला वाटतं. म्हणजे बीडमध्ये किंवा परळीत जेव्हा कधी क्राईमची घटना घडते, तुम्ही पालकमंत्री होतात 5 वर्ष. तेव्हा तुम्ही अर्थात एकत्र नव्हतात. पण जेव्हा कधी क्राईमची घटना मग आम्ही घडते एकत्र असू किंवा नसू. घटना घडली आणि त्या घटनेत जे आहे ते फॅक्ट्सवर आधारित असतात गोष्टी. आम्ही एकत्र असल्याने आम्ही सगळंच कसं ओन करता येईल आम्हाला प्रत्येक गोष्ट. कारण आमचे 2 पक्ष आहेत शेवटी. त्यामुळे आम्ही एकत्र असण्याचा ह्याच्याशी काही संबंध नाहीये घटनांशी. घटना घटना आहेत. घटनातलं यंत्रणा आहेत. यंत्रणा तपासतील आणि त्याच्यावर पुढे ठरवेल. बरोबर. याच विषयावरती फक्त शेवटचा नाही, प्रश्न त्याच्यावर अख्खा इंटरव्ह्यू नाही देऊ शकत हां मी. नाही त्याच्यावर नाही. म्हणजे मला फक्त धनंजय मुंडे यांच्यावरतीच विचारायचं आहे, की जेव्हा ही घटना घडली, जेव्हा आरोप-प्रत्यारोप झाले, तर बीड जिल्ह्यातील सर्व आमदार म्हणजे त्यांनी सुद्धा धनंजय मुंडेंकडे बोट केलं किंवा म्हणजे हे अचानक त्यांच्यासोबतचेच आमदार अचानक बाजूला कसे गेले हे समजलं नाही थोडं. मी पण प्रयत्न करते त्याच्यात लक्ष द्यायचं. मी काही त्या कोड्यात अजून गेले नाही. पण एवढंच सांगते, की मी ते पाहिलंही नाही. तुम्ही जे म्हणताय तसं माझ्या ऐकिवातही नाही. मंत्री होऊन बीडमध्ये गेल्यानंतर किंवा
तुमचं खातं मिळाल्यानंतर तुम्हाला बीडसाठी पहिलं कोणतं काम करायचं आहे? कोणत्या बीडच्या पहिल्या फाईलवर तुम्हाला सही करायची आहे? म्हणजे करायला आवडेल. पहिले तर मी मंत्री झाल्यानंतर मला आता डिपार्टमेंट मिळेल. त्याच्यानंतर कोणती जबाबदारी मिळेल माहीत नाही. पण जर मी माझ्या मध्ये परत गेले, तर माझी मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना ही विनंती असेल, की सगळ्यात चांगला CR असणारे अधिकारी माझ्या जिल्ह्याला मिळावे. बेस्ट कलेक्टर, बेस्ट SP, नॉन करप्ट अधिकारी मिळावे. कारण जेवढा मागासलेला भाग आहे आर्थिकदृष्ट्या, तेवढं जास्त शिस्तीची गरज असते तिथे. जेव्हा मी पालकमंत्री होते, तेव्हा मी सगळ्यात चांगले कलेक्टर, सगळ्यात चांगले SP निवडून नेले आणि त्यांनी एक्सलंट काम केलं. शासन चांगलं असून भाग्यत नाही, प्रशासनही चांगलं पाहिजे. प्रशासनाला शासनाची ताकद पाहिजे. शासनाने शपथ घेतलेली आहे. मी शासन आहे आज. मी शपथ घेतली आहे, की मी पंकजा गोपीनाथ मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेते, की असं, असं, असं करेन. बायस राहणार नाही, कोणाविषयी भेदभाव करणार नाही, ममत्वभाव ठेवणार नाही. तर तसं काम केलं तर सगळ्या गोष्टी मार्गी लागतील. बीडच्या प्रशासनाचा विषय निघाला म्हणून एक प्रश्न विचारायचा आहे शेवटचा फक्त. बीडच्या रेल्वेचं तर आता प्रोग्रेसमध्ये आहेच. बीड जिल्हा मागास आपण म्हणतो. बीडला अजून कनेक्टिव्हिटी नाही आहे. एअर कनेक्टिव्हिटी नाही. बाजूला लातूरला आहे, बाजूला सोलापूरला आहे, इव्हन धाराशिवला पण आहे. तर या गोष्टी आहेत. बीड जिल्ह्यात एखादी मोठी 5 स्टार MIDC नाही आहे. या गोष्टींसाठी तुम्ही काय करणार आहात पुढे? पण त्यासाठी मी प्रयत्नशील नेहमीच राहिलेले आहे. प्रत्येक गोष्टीचं वायबिलिटी असते. रेल्वे हा बिलकुल वायबल विषय नव्हता बीडचा. पण मोदीजींनी शब्द दिला, की मी गोपीनाथच्या जिल्ह्यात आलोय. गोपीनाथ मुंडे साहेब गेल्यानंतर पहिलं तिथून त्यांनी प्रचाराची सुरुवात केली आणि तो शब्द पूर्ण केला. जे 100 वर्षात, 75 वर्षात नाही होऊ शकलं, ते 7.5 वर्षात झालं. आता त्याला डिले झाला लँड ॲक्विजिशनमध्ये. मग तिथल्याच लोकांच्यामुळे झाला. की ते आमचे लोक आहेत, आम्हाला सबुरीने घ्यायचे. बाबा चला, तुझं काय म्हणणं आहे? त्याप्रमाणे चाललंय. आणि आता रेल्वेचे रुळं अंथरले, रेल्वेचं ट्रायल झाले, सगळं झालंय. रेल्वे वायबल नसूनही रेल्वे इथपर्यंत झाली, कारण पुढच्या 25-30 वर्षाचा प्लॅनिंग आहे. नॅशनल हायवे असे कधी झाले नाही, भूतानुभविष्यातील नॅशनल हायवे आमच्या काळामध्ये झालेले आहेत. आणि मी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा जन्म दिलेला आहे आमच्या खात्याच्या माध्यमातून. त्याच्यामुळे गावोगावी रस्ते झालेले. रस्त्यांमुळे विकास होतो. ज्या देशाचे रस्ते चांगले असतात, तो देश विकसित होतो, असं अमेरिकेच्या देशात पहिल्या राष्ट्रपतींनी सांगितलेलं आहे. त्यामुळं आपल्या जिल्ह्यात आपल्या देशाचे रस्ते चांगले व्हावे, हे अटलजींनी केलं, मोदीजींनी केलं, गडकरी साहेबांनी केलं, देवेंद्रजींनी केलं, आम्ही पण केलं. रस्ते चांगले झाले तर उद्योग येतील. मग आता आमच्याकडे सगळ्यात मोठा विषय मागासलेला म्हणजे आम्ही मागासलेले नाहीत, आमचे विचार खूप चांगले आहेत. पण आमचं भौगोलिक परिस्थिती दुर्दैवी आहे ना. पाऊसच नाही पडत, वेळेवर नाही पडत. सिंचनाचा विषय आहे आणि हे करण्यासाठी पाण्याची उपलब्धता लागते. टेक्निकॅलिटीमध्ये अडकतोय हे आमचा भाग, पूर्ण विभाग. उलट मराठवाड्याचं तर भविष्य भौगोलिक तज्ञांनी सांगितले, की अजून 50 वर्षांनी मराठवाडा वाळवंट होऊन जाईल 100 वर्षांनी. तर ह्याला आपण काय करू शकतो? हे सगळे पर्यावरणाचे चेंजेस आहे. त्याच्या अनुषंगाने आपल्याला काय करता येईल? मायग्रेशन थांबवण्यासाठी काय करता येईल? कमी पाणी लागेल असा उद्योग कसा आणता येईल? ह्याच्यावर नक्कीच मी या पंचवार्षिक काळामध्ये लक्ष देईन. म्हणजे मी इन्फ्राचं विचारलं आता, MIDC असेल किंवा एअर कनेक्टिव्हिटीचा विषय. MIDC येऊन उपयोग नाही. तर MIDCवर उद्योग आले तर फायदा. MIDC तर प्रत्येक जिल्ह्यात आहेत. पंचतारांकित MIDC येण्यासाठी तशी व्यवस्था लागते. MIDC आली, रस्ताच नाही, कशाला येईल उद्योग? MIDC आली आहे, रेल्वेचं नाही तर आपण कम्युटिंग वस्तू कशा पाठवणार आहेत? चेरिशेबल गुड्स कसे पाठवणार आहेत? त्या काळात मुंडे साहेबांनी पण लोकल पॉलिटिक्समध्ये पण फार नुकसान होतं. मुंडे साहेबांनी तेव्हा MIDC आणायचा प्रयत्न केला, मी केला. पण आता आमच्यापासून 100-125 किलोमीटरवर 3 MIDC झाले ना, आता जर बघितलं संभाजीनगरला. तर नॅचरली उद्योगाचा कल तसा असतो. त्यामुळे असं काही उद्योग जो तिथल्या जिओग्राफिकल कंडिशनला योग्य राहील. मला तर वाटतं उन्हाची शेतीच करायला पाहिजे. सोलारमध्ये मोठ्या प्रमाणात बीड जिल्ह्यात काम करायला पाहिजे. सगळ्यात जास्त रेडिएशन बीड जिल्ह्यामध्ये आहे. म्हणजे आता येत्या वॉटर ग्रीडने आपल्याला फायदा होईल, म्हणजे जे आता त्याचं काम चालू आहे. या सगळ्या योजनांनी नक्कीच आपल्याला फायदा होईल. खूप खूप धन्यवाद ताई. मंत्री झाल्यानंतर बीड जिल्हा असेल, राज्यातल्या घडामोडी असतील, प्रत्येक विषयावरती त्यांनी अगदी मनमोकळेपणाने उत्तर दिलंय. ताई, तुम्हाला खूप खूप शुभेच्छा मंत्रिपदासाठी. या व्हिडिओत आपण इथेच थांबतो. चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. पुन्हा भेटू नव्या व्हिडिओत.